मनुष्यत्व देहाची जात आहे, आत्म्याचे ते रूप नव्हे. परब्रह्माचा विचार करता करता विचार स्वानंद स्वरूपी लीन होऊन जातो. परब्रह्मात पोचेपर्यंत आनंद असतो. पोचल्यावर भावभावना विरून जातात. त्याची प्राप्ती म्हणजे आनंदाची पूर्णता. मग आनंदही म्हणता येत नाही. प्रश्न: महाराज, परब्रह्मात पोचायची काही पद्धत आहे काय? उत्तर: होय. अति लुब्ध होऊन आत्मज्ञानाशी संगनमत करणे. तुम्ही म्हणता स्वरूप प्राप्तीसाठी अमुक एक मार्ग आहे काय? पण स्वरूपप्राप्ती या शब्दाचा अर्थ सांगा. आम्ही परंपरा भाषा बोलत नाही. तुम्ही कसे आहात ते पहा फक्त. मनुष्यत्व देहाची जात आहे, आत्म्याचे ते रूप नव्हे. तुम्ही जेव्हा एकांतात असाल तेव्हा तुम्ही असल्याचे बारीकसे ज्ञान, त्याला जग असे नाव आले आहे हे कळेल. आता आपण आहे असे ज्याला जाणवते त्याचे रूप जग आहे. तुम्ही आपली ओळख देहाएवढीच घेता, पण देहात असलेली ओळख अवघे ब्रह्मांड भरून उरलेली आहे. तू आहेस या आत्मज्ञानामध्ये अवघे जग मोहरलेले आहे. तुझे आत्मज्ञान तुला दिसते आहे, पण तू ते अन्य समजतोस म्हणून तुला आत्मज्ञान नाही. दिसणाऱ्या जगाचा आणि आपला आप्तपणा, नातेसंबंध काय तो बघा. आपण व्यक्ती अशी तुमची कल्पना असेपर्यंत तुम्हाला पूर्णानंदभरीत पूर्णता लाभणार नाही. तू कोणापासून निर्माण झालेला नाहीस, तुला आईबाप नाहीत, तू स्वयंप्रकाशी आहेस. अवघ्या जगाचे दृश्य तुझे निजांग आहे. मी मरणार, मी भक्ती केली, मी देवाच्या घरी जाणार या खोट्या कल्पना आहेत. अवघे जग आपोआप ज्याचे स्वरूप दर्शन आहे त्याला आईबाप कसे? तुझे जीवन जगाला जगवते आहे. तुला व्यक्तिशः तसेच व्यापकतेनेही जबाबदाऱ्या नाहीत. तुम्ही ज्याला ओळख म्हणता तेच स्वरूप भ्रांतीचे कारण. तुमच्याच अर्थाने तुम्ही माथ्यावर जबाबदारी चढवता. वास्तविक तुम्हाला जबाबदारी नाही. देहबुद्धी देहाची ओळख सुटत नाही म्हणून जबाबदारीची भावना वाटते. जो समजून पार आहे त्याने इथे येण्याची जरुरी नाही. लोकांनीच त्याच्याकडे गेले पाहिजे. कल्पना म्हणजे अलंकार, पण अलंकार वापरणारा अलंकार नव्हे. अहम अस्मिता जेव्हा भासली तेच द्वैत. ते भासण्याच्या आधी बरोबर आहे. जाणीव हा गुण आहे. जाणीव जाणणारा गुण आहे काय? ब्रह्म, ईश्वर वगैरे अक्षरे उच्चारतात, त्यांचा प्रत्यक्ष अर्थ काय भोगता? नुसत्या शब्दांनी फाफलून जाल. फक्त ऐका. मी ज्ञानी आहे हे ज्याला कळले आहे त्याला आमच्या शब्दांनी डोकेदुखी होईल. मी ज्ञानी आहे पोच घेतलीत की उपद्रव होणारच. कोणतीही पोच घेऊ नका. समज करून घेऊन सत्य आहे मानणे हे चूक आहे.